श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी 12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी 12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 71 05। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी आहे देडे सरांच्या सत्कारामध्ये। म्हणतात ना, साधू संत आले घरा आणि तोची दिवाळी दसरा, असंच जरी म्हणलं तरी ते काय वावगं ठरणार नाही। आणि आज आपल्या सोबत आहेत साबळे सर। काय सांगू शकाल या सोहळ्याविषयी, देडेविषयी सरांशी? सर मला सांगा, सत्कारावर सत्कार गेल्या 15 दिवसापासून मी सत्कार पाहत आलो आहे आणि सत्कार हे कर्तृत्वान माणसाचेच होतात असं म्हणलं जातं। त्याबद्दल आपलं काय मत आहे? काय सांगू शकाल याबद्दल आपण? खरं तर आमचे सहकारी देडे सर आमच्या संस्थेतले सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांचे मार्गदर्शक असणारे देडे सर गेली 30-35 वर्ष झालं या शिक्षण क्षेत्रामध्ये काम पाहत आहेत। खरं तर त्यांना वसंतराव काळे साहेबांनी काम करण्याची संधी दिली। अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपल्या बोरगावसारख्या खेड्यातून येऊन लातूरमध्ये आपल्या शिक्षणाचा ठसा उमटवला। त्यांनी केवळ आमच्या संस्थेतच नाही तर अनेक जिल्हाभर, राज्यभर त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेसाठी खूप मोठं काम केलं। सर्वसामान्य शिक्षकेतर कर्मचाऱ्याला न्याय दिला आणि आपल्या कामाचा असा त्यांनी राज्यभर ठसा उमटवलेला आहे की आमच्या संस्थेतील ते ताईत आहे। खरं तर त्यांनी आज जे काही ज्युनियर आमच्यासाठी काम करणारे कर्मचारी मंडळी आहेत त्यांना एक त्यांच्या अनुभवाची शिदोरी म्हणून आम्हाला त्याचा खूप मोठा अनुभव मिळणार आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी
अनेक जरी आमच्याकडे सेवा निवड झाली असेल तर पण तो एकमेव देडे सर असे आहेत की ज्यांचे कामाचा ठसा त्यांनी उमटवल्यामुळं आणि महाराष्ट्रावर त्यांच्या कामाचा आवाका असल्यामुळं विविध चळवळीच्या माध्यमातून, विविध संघटनेच्या माध्यमातून, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी आपलं शैक्षणिक काम सुद्धा नित्यानं काम करून आपलं एक चांगलं नाव आमच्या संस्थेमध्ये किसान शिक्षण परिवारामध्ये केलेलं आहे. आणि त्याची शाबासकी आमचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांनी सुद्धा त्यांना पाठीवर थाप देऊन त्यांना शाबासकी देऊन त्यांचा गौरव केला आहे. आणि त्याचाच परिपाक आपण आज पाहत आहोत की आम्ही सगळेच किसान शिक्षण परिचारक मंडळाचे आम्ही जे शिक्षकेतर कर्मचारी आहोत सर्वांच्या वतीनं आमचा स्नेह मेळावा सहकुटुंब त्यांचा सत्कार करून यथोचित मान सन्मान करीत आहोत. खरं तर त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सहकार्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि याही पुढे आम्हाला असंच मार्गदर्शन सहकार्य करावं अशी मी त्यांना एक ठिकाणी खरं तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात की ज्या अशाच व्यक्तीचा सत्कार केला जातो किंवा अशाच माणसाचा गौरव होतो की जी व्यक्ती या समाजामध्ये आपलं काहीतरी नाव ठेवून, आपला सन्मान ठेवून आपली चुणूक दाखवते. याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की दह्याची अंगे निघे टाकलोनी एक मूल दोन मागू नये, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोघाशी संसाटी करू नये, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोघाशी समान पाहू नये. या उक्तीप्रमाणे त्यांनी आपला ठसा या समाजामध्ये आणि आमच्या शिक्षण संस्थेमध्ये ठेवला. म्हणूनच ते या कर्तव्यासाठी, या गौरवासाठी पात्र आहेत. असा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मुख्य लिपिक पांडुरंग नामदेव देडे एका ग्रामीण भागातून येऊन आमदार वसंतरावजी काळे साहेब यांच्या कृपेने या ठिकाणी लातूरमध्ये सेवा करत असताना विविध पदावर त्यांनी कार्य केलं. शिक्षकेतर मंडळाच्या विविध संघटनांमध्ये त्यांनी कार्य केलं आणि गोरगरिबांची जिल्हा परिषदेमध्ये म्हणा, उपसंचालकाच्या कार्यालयामध्ये म्हणा कामं केली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, हक्कासाठी त्यांनी कामं केली आणि यामुळं त्यांचं नावलौकिक पूर्ण राज्यभर होत गेलं. संघटनेमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे. विविध संघटनांमध्ये त्यांनी कार्य करून सर्वांना न्याय द्यायची या ठिकाणी भूमिका केली. त्याच्याबद्दल या ठिकाणी हे प्रेमाला पात्र ठरलेले आहेत. आणि आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीने, किसान शिक्षण मंडळाच्या या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. त्यांचा दीर्घायुष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय देडे सरांना नियत वयोमानानुसार त्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल आम्हा सगळ्या किसान शिक्षण परिवाराच्या वतीनं सहकुटुंब आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो आहोत. असाच आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला जी मायेची चादर दिलेली आहे ती चादर आमच्यासोबत आम्ही आहेत या पृथ्वी तलावर तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद रूपी चादर आमच्यासोबत राहील आणि आम्हीसुद्धा त्यांच्या त्या प्रेमाला पात्र राहू अशी ग्वाही देतो आणि त्यांनी दोन्ही परिवारांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. माझे गुरु आदरणीय देडे सर वैदी यांना सेवानिवृत्तीच्या लाखात शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी समाधानी आणि वैभवशाली जावं हे आमच्या गेल्या 15 दिवसापासून मी सत्कार पाहत आहे आणि देडे सरांविषयी त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊ. मला सांगा मॅडम, कमीत कमी 15 ते 20 दिवस झाला सत्कार होत आहे आणि आजचा हा निरोधी सत्कार आहे, परिवारांचा सत्कार आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आमच्या संस्थेतले सगळे जे आमच्या सरांचे ज्युनियर आहेत आणि सरांबरोबर सहकारी म्हणून पहिल्यापासून राहिलेले सुवर्णकार सर यांनी सगळ्यांनी मिळून आमचा जो यथोचित सत्कार केला आहे त्याबद्दल माझं मन अगदी भरून आलेलं आहे. खरं तर आमचं हे कुटुंबच होतं छोटंसं आणि खूप सहकार्याने आणि प्रेमाने सगळ्यांनी मिळून इतके दिवस काम केलेलं आहे.